मागच्या वेळेला आपण पॉलीफंक्शनल IUPAC बघितलेलं होतं. तसंच IUPAC ऑफ सायक्लोअल्केन हे कॅरेक्टर बघितलेलं होतं. आता पुढचा जो IUPACचा पार्ट येतो दॅट इज नॉमेनक्लेचर ऑफ अ बायसायक्लो कंपाऊंड. आता बायसायक्लो कंपाऊंड म्हणजे काय, तर बायसायक्लो कंपाऊंड विच कंटेन्स टू फ्युज्ड रिंग, जे दोन रिंगचं फ्युजन झालेलं असतं, मिक्सिंग झालेलं असतं. म्हणजे हेक्झॅगॉन पेंटॅगॉन, पेंटॅगॉन स्क्वेअर, स्क्वेअर अँड ट्रँगल, अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये फ्युजन झालेलं असतं रिंगचं. दॅट इज नंबर 1. बायसायक्लो कंपाऊंड कंटेन टू फ्युज्ड रिंग. नंतर दुसरं येतं फ्युज्ड रिंग फ्युज्ड विथ ईच अदर बाय ब्रिज. म्हणजे त्यांच्यामध्ये एक कॉमन पार्ट जो असतो त्याला ब्रिज म्हटलं जातं. ज्यावेळेला फ्युज्ड रिंग म्हणजेच हेक्झेन आणि हेप्टेन, हेक्झेन आणि पेंटॅगॉन ज्यावेळेला फ्युज्ड होतात त्यामध्ये आपल्याला ते फ्युजन होत असताना त्यांच्यामध्ये एक ब्रिज असतो. पुढं द टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम यू हॅव टू काउंट इट. The total number of carbon atom is nothing but a parent alkane or base name. ह्या बायसायक्लो कंपाऊंडचं बेस नेम म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम बिटवीन द फ्युज्ड रिंग्स. फ्युज्ड रिंग्स मधलं दोघांच्या मधलंही असलं पाहिजे. पुढं कार्बन ॲटम कॉमन टू बोथ रिंग, कार्बन ॲटम कॉमन टू बोथ रिंग इज नोन ॲज अ ब्रिज हेड, त्याला ब्रिज हेड म्हणतात. नंतर इच बॉन्ड और चेन of an atom which connects the bridge head atom called bridge. म्हणजे ब्रिज हेड ॲटमला जे कनेक्ट केली जाते तो बॉन्ड किंवा चेन त्याला आपण ब्रिज म्हणतो. आता लक्षात घ्या, ह्या पद्धतीने मी तुम्हाला काय दिलेलं आहे, एक स्ट्रक्चर दिलेलं आहे. आता हे दोन म्हणजे 1 2 1 2 3 आणि हा 4. ओके, म्हणजे स्क्वेअर, दोन स्क्वेअर एकमेकांमध्ये फ्यूज झालेले आहेत, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं. मग ह्यातला कार्बन नंबर आणि 1 आणि 4 जे आहेत ब्रिज हेड आहेत ॲज पर द रूल नंबर 4 प्रमाणे. आणि जो 2 3 आणि 5 6 आहेत हे 2 कार्बन ब्रिज कार्बन्स आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि हा जो आपल्याला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड हा नथिंग बट ब्रिज आपल्याला बघायला मिळतो. मग ह्याचं नेमिंग कसं द्यायचं, 6वा पॉइंट, नेमिंग ऑफ अ बायसायक्लोअल्केन. राईट अँड एक्सप्रेशन बिटवीन वर्ड बायसायक्लो अँड अल्केन. आता अल्केन कुठला, द टोटल नंबर ऑफ अ कार्बन ॲटम इज अ पेरेंट अल्केन और बेस नेम. म्हणजे बायसायक्लो आणि अल्केनच्या मध्ये आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचं आहे. राईट अँड एक्सप्रेशन बिटवीन वर्ड बायसायक्लो अँड अल्केन इन द फॉर्म ऑफ अ स्क्वेअर ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा. डिनोट द नंबर ऑफ अ कार्बन ॲटम इन ईच ब्रिज. ईच ब्रिजला म्हणजे हा एक ब्रिज झाला आणि हा एक ब्रिज झाला, म्हणजे 5 6 हा एक ब्रिज आणि 3 आणि 2 हा एक ब्रिज ॲटम झाला. त्यातले नंबर ऑफ कार्बन ॲटम्स डिनोट करायचे. आणि न्यूमरल व्हॅल्यू आर रिटन इन अ डिसेंडिंग ऑर्डर. नंबर्स आर सेपरेटेड. ओके, नंबर्स आर सेपरेटेड बाय अ फुल स्टॉप. हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येतं. परत एकदा सांगतो, नॉमेनक्लेचर ऑफ अ बायसायक्लो कंपाऊंड. बायसायक्लो कंपाऊंड कंटेन्स अ 2 फ्युज्ड रिंग्स, दॅट इज नंबर 1. नंबर 2, फ्युज्ड रिंग्स फ्यूज विथ ईच अदर बाय ब्रिज. ब्रिज न ते फ्युज्ड होतात. द टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम इन दॅट 2 फ्युज्ड रिंग्स is known as a parent name or a base name. कार्बन ॲटम इथं आहे बघा, कार्बन ॲटम टू बोथ द रिंग्स. ही एक रिंग बघा, हा ही अशी एक रिंग आणि ही अशी एक रिंग. ह्या दोघांच्या रिंग मधले हे जे दोन CH1 आणि 4 आहेत ते ब्रिज हेड्स आहेत. आणि ईच बॉन्ड और ईच और चेन ऑफ अ ॲटम, हे जे कनेक्ट करणारे आहेत, कनेक्टिंग टू द ब्रिज हेड, हे कनेक्ट करतात ब्रिज हेडला. ब्रिज हेडला हे दोन्ही कनेक्ट झाला, हा सुद्धा कनेक्ट झाला. ह्या कार्बनला काय म्हणतात, कॉल्ड ॲज अ ब्रिज म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता नेमिंग देताना काय आहे, बायसायक्लो अल्केन पहिलं. राईट अँड एक्सप्रेशन बायसायक्लो आणि अल्केन दोन्हीही वर्ड सेपरेट करायचे, त्याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचं. आणि मग
टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम इन ईच ब्रिज हे कॅल्क्युलेट करायचे, इव्हॅल्युएट करायचे आणि मग न्यूमरल व्हॅल्यू आर रिटेन इन अ डिसेंडिंग ऑर्डर हे लक्षात ठेवा. मग आपण ह्याचं पर्टिक्युलरली कॅरेक्टर बघूया. आता तुम्हाला आहे इथं टोटल नंबर ऑफ कार्बन बघा 1 2 3 4 5 6 आणि हा 7 असे 7 कार्बन आहेत. म्हणजेच तुमचा वर्ड येणार बायसायक्लो स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा आणि 7 आहेत म्हणून हेप्टेन लिहायचं. आता बघा इथं तुम्हाला ब्रिज ॲटम्स किती आहेत, बॉन्ड कनेक्टेड काय दिलं, ईच बॉन्ड ऑर ईच चेन ॲटम म्हणजे हे 2 आणि हे 2 आहेत आणि डिसेंडिंग ऑर्डर न लिहायचे आहेत. म्हणजेच 2 हे 2 हे 2 आणि हा 1 कुठला, हा 1 हा सुद्धा ब्रिजच ॲटम आहे. ह्या दोघांना ब्रिज हेडला कनेक्ट करतोय म्हणून हा ब्रिज ॲटम. ही तिसरा, ओके, म्हणजेच 2 2 1 आणि मग हेप्टेन असं नाव येणार. कळालं? बघा हा ब्रिज हेड आहे, हे 2 5 6 2 3 हे ब्रिज 2 कार्बन ॲटम आहेत. ओके, ज्याला ब्रिज म्हणून म्हणता तुम्ही आणि हा CH2 सुद्धा ब्रिजच येतो. मग नेमिंग प्रमाणे बायसायक्लो आणि नंबर ऑफ कार्बन काढले आपण 1 2 3 4 5 6 आणि 7. त्याचं बेस नेम आला हेप्टेन. बायसायक्लो आणि केन हेप्टेनच्या मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट टाकला. ह्या ब्रिजला 2 आहेत, ह्या ब्रिजला 2 आहेत, डिसेंडिंग ऑर्डर आहे म्हणून 2 2 आणि 1 असं टाकलं. 2 2 1 किंवा 2 2 1 कसंही घेतलं तरी सुद्धा चालेल. ओके, हे लक्षात ठेवा. हा पहिला पार्ट झाला. आता दुसरा जो पार्ट आपण बघायचा आहे तो म्हणजेच पुढचे त्याच्यातले हे सगळे तसंच ठेवतो बरं का. आता ह्याच्यामधले पुढचं आपण हे व्हॅल्यूज बघायला घेऊया. आता हा येईल असा एक येईल. ओके, असं दिलेलं आहे आणि इथं CH हा CH H2C आणि CH2 असं दिलेलं आहे. आता बघा ह्यामध्ये आपल्याला हा ब्रिज हेड आहे, हा ब्रिज ॲटम आलेला आहे. टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत बघा 1 2 3 4 आहे. म्हणजेच तुमचा इथे येणार बायसायक्लो. ओके, 4 कार्बन आहेत म्हणजेच ब्युटेन येईल. ओके, ब्युटेन येईल. आता इकडे एक ब्रिज ॲटम आहे, इकडे एक ब्रिज आहे, मध्यामध्ये जिथं फ्यूज रिंग होतं तिथं 0 आहे. म्हणजे तुमचं इथं 1 1 0 येणार. 1.1.0 ब्युटेन असं तुमचं नाव येईल. ओके, पुढचं आणखीन एक तिसरं स्ट्रक्चर बघूया. पुढचं एक स्ट्रक्चर बघूया ज्यामध्ये हे असं दिलेलं आहे. आता इथं आपल्याला लक्षात घ्या राजानो, ओके, इथं लक्षात घ्या की दरवेळेला CH2 CH देणारच नाही आहेत. म्हणजे हे जे कॉर्नर्स असतात 1 2 3 4 5 6 7 8 हे कॉर्नर्स तुमचे असले पाहिजेत. एवढं लक्षात ठेवा. ते कॉर्नर म्हणजेच ईच कॉर्नर रिप्रेझेंट्स कार्बन. मग इथं बघा हा 1 हा 2 हा 3 4 5 ओके 5 येईल आणि हा तुमचा 6 आणि 7 असा तुम्हाला येईल. हे लक्षात ठेवा. मग आता हा तुमचा ब्रिज इथं फ्यूज रिंग झालेली आहे म्हणजे हा ब्रिज आहे हे लक्षात ठेवा. मग तुम्ही इथं काय लिहिणार बायसायक्लो. टोटल कार्बन किती आहेत 7 म्हणून हेप्टेन आलं. हे तरी तुम्हाला सगळ्यांना करता येईल. मग आता ह्याच्या बाजूला किती आहेत बघा 1 2 3 4 4 कार्बन आहेत ना म्हणून इकडं 4 कारण का इकडं डिसेंडिंग ऑर्डरनं आणि इकडे एकच आहे 4.1 मध्ये कुठला आहे का नाही 4.10 हे तुम्हाला बघायला मिळतं स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10
हे झाले नंबर ऑफ कार्बन. इच कॉर्नर म्हणजेच कार्बन आलेला आहे, म्हणजेच तुमचा बायसायक्लो हा आलेला आहे. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट टाका. 10 म्हणजेच तुमचा डिकेन नावाचा अल्केन येईल. आता इथं किती आहेत बघा, 1 2 3 आणि 4 म्हणजे 4. इकडे सुद्धा किती आहेत, 1 2 3 4, 4.4. आणि मध्ये फ्यूज रिंग मध्ये काय आहे का, कार्बन नाही आहे. 4.4.0 आणि डिकेन असं नाव येईल, हे लक्षात ठेवा. कळालं? आणखीन एक पुढचं तुम्हाला देतो, म्हणजे बघा त्याची प्रॅक्टिस जर तुम्हाला जर घेतली तर बघा, हे असा एक आला इथं आहे, ठीक आहे. हा असा दिल्यानंतर बघा, हा 1 इथं 1 2 3 4 5 6 आला आपल्याला. ओके, आता टोटल 6 कार्बन आहेत, म्हणजेच बाय सायक्लो इंटू ब्रॅकेट टाकायचं तुम्हाला किती आहे, हेक्सेन आलेला आहे. ओके, इकडं 2 आहेत, इकडं 2 आहेत, म्हणजे 2.2 आणि मध्यात काय नाही म्हणून 2.20 आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आणि एक शेवटचा सांगतो आणि मग बाकीचं तुम्हाला लिहायला, तुम्हाला घरी ऑपरेट करायला देतो, हे लक्षात ठेवा. आता हे असं दिलेलं आहे, हा 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. हे 9 आपल्याला बघायला मिळालेले आहेत. ओके, हे 2 फ्यूज झालेले आहेत, म्हणजे परत तुम्ही लिहिला बाय सायक्लो. टोटल किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. हे आपल्याला कार्बनच आहे, लक्षात ठेवा. कॉर्नर टाइप आला. मग इकडे किती आले बघा, 1 2 3. इकडे सुद्धा 1 2 3च येणार आहे, म्हणजेच बाय सायक्लो 1 2 3 4 5 6 7 8 9. त्याचा अल्केन आला नॉनेन. ओके, इकडे 3 कार्बन आहेत, 1 2 3. ह्या फ्यूज रिंगच्या म्हणून आलं 3 डॉट. इकडे आलं 1 2 3 म्हणजे 3 डॉट आलं. आणि इथं किती आलेलं आहे, 1 आलेला आहे, म्हणजे 3.3.1 नॉनेन असं तुम्हाला स्ट्रक्चर येईल. मग हे पुन्हा एकदा बघा, बाय सायक्लो कंपाऊंड कंटेन 2 फ्यूज्ड रिंग्स आहेत. फ्यूज रिंग दे आर फ्यूज विथ इच अदर कॉल्ड एज अ ब्रिज. हे दोन्ही ब्रिज ॲटम झाले, ब्रिज हेड झाले, हे बाकीचे ब्रिज ॲटम्स झालेले आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम पेरेंट अल्केन काढलेला आहे. ओके, नंतर राईट नेम करत असताना बाय सायक्लो आणखीन पेरेंट बेस, ह्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचं आहे. आणि कार्बन ॲटम इन इच ब्रिज, म्हणजेच हा तुमचा ब्रिज हेड झाला. ब्रिज हेडच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला बघायचं नंबर ऑफ कार्बन किती आहेत. इथे 1 2 3 आहेत, इकडे सुद्धा 1 2 3 आहेत, आणि हा मधला 1 आहे. मग डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे 3 3 1 असं तुम्हाला स्ट्रक्चर बघता येईल, आणि हे नेमिंग बाय सायक्लोचं देता येईल. मग आता हे दिल्यानंतर तुम्हाला सोडवण्याकरता मी एक 4 पर्टिक्युलरली हे देतो, आणि तेवढं सोडवून मला दाखवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा, आणि पाठवून द्यायचं आहे. एक पहिल्याचं नाव हे, दुसऱ्याचं नाव तिसऱ्याचं नाव हे, चौथ्याचं नाव हे द्यायचं तुम्हाला. ओके, ठीक आहे. आणि हे जे 5वं आहे
हे लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. नंबरिंग देत असताना ब्रिज पासून नंबरिंग द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. नंबरिंग हे ब्रिज पासून द्यायचं आहे. फक्त हेच सांगतो तुम्हाला मी फक्त. ओके, हा 1. ओके, ह्या 1 येईल. मोठ्या रिंग पासून द्यायचं 1 2 3 4 5 6 7. ओके, 8 आणि हा 9 असं तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच इथं तुमचा येणार आहे बायसायक्लो. हे तर तुम्हाला येणार नॉनेन आहे, NOANE, नॉनेन लिहिणार तुम्ही. इकडच्या मध्ये किती आहेत? 1 2 3 4 आहेत कार्बन, म्हणून 4 लिहिणार. इथं किती आहेत? 1 2 3 आहेत, 4.3 आलं. आणि इथं 0 आलं, म्हणजे 4 3 0 येणार आहे. आणि 8 वरती मिथाईल आहे, तो सफिक्स टाकायचा 8 मिथाईल बायसायक्लो 430 नॉनेन येईल. हे बाकीचं 4 काढून ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा एक्सरसाइज. हा एक पार्ट तुम्हाला बायसायक्लो कंपाऊंड हा बघायला मिळतो. पुढच्या वेळेला आपण स्पायरो कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर हे बघून घ्यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.